साईनगरला याच्या आधी पण मी लढलो आहे, तेव्हा पण मी कॉन्ट्रॅक्टरच होतो. पण यावेळेचे जे माझे अकाउंटंट आहे त्यांना मी का समोर नको आहे, जसं मी तर सरळ सरळ लढायसाठी तयार आहे, पण त्यांना मी का नको आहे जनतेला कळतंय. आता विकास या मुद्द्यावर जर बोललो तर हा शिलांगण रोड, बंडे रोडचं काम सुरू आहे, आपलं साई मंदिराचं प्रवेशद्वार आहे, साईनगरला 2 पाण्याच्या टाक्याचं काम सुरू आहे, अकोला रोड नखरोत्थान सुरू आहे, अंडरपासचं काम सुरू आहे, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आमचं बचत गट हॉल सुरू आहे. आणि हे सगळे कामं मी नगरसेवक नसतानाचे सुरू आहे. पोलीस स्टेशन करू हा म्हणणं वेगळं आहे. मी चौकी इथं करून दाखवली आहे जागेवर. इथं चौकी साऊ नगर इथे पोलीस स्टेशन चौकी सुरू झाली आहे. नागरिकांच्या जाताना आमचे सन्माननीय आमदार रवी राणा, माजी खासदार नवनीतजी राणा यांच्या नेतृत्वात या प्रभागात आम्ही छान काम करतो आहे. माझे सगळे सहकारी, या परिसरातले सगळे नागरिक आम्हाला छान सपोर्ट करतात आहे. त्याच सपोर्ट अपोनंटला काय वाटलं मला माहीत नाही, पण हायकोर्ट फॉर्मवर रिजेक्शन आणणं हे तर याच्या आधी मी कॉन्ट्रॅक्टर होतोच ना, मग तेव्हा हा काय गोष्टी घडल्या नाही, तेव्हा मी मिनिमम मार्जिन पडलो. पण यावेळेस नक्कीच जनतेच्या आशीर्वादानं, जनतेचं मी काम केलं आहे, प्रचंड मार्जिननं मी इथून घेऊन येणार आहे. आणि भ्रष्टाचार हा जो मुद्दा आहे चंदू भैया, हा मुद्दा महानगरपालिकेला मल्टिलिटी व्हॅन असे बरेचसे मुद्दे आहेत. हे सगळे मुद्दे आम्ही बाहेर काढून जनतेसमोर प्रेझेंट करू. का जन याच्यात घोटाळा केला आहे, जे लोकांनी जनतेचे पैसे दाबून खाल्लेले आहे ते सगळे घोटाळे कामी करण्यासाठी मी सक्षम माणूस आहे. माझ्या मागं आमदार रविरासारखा जबाबदार माणूस आमदार म्हणून माझ्या मागं आहे. आम्ही ज्या लोकांनी नागरिकांच्या टॅक्सच्या पैशाचा असा विनियोग केला, त्या सगळ्या गोष्टींना सँक्शन दिलं, हे सगळे प्रकरण आम्ही बाहेर काढू.